माझा राम करत करत महाराज त्यांना एकट्याला देह ठेवावा लागला. सगर राजाला 7,000 पुत्र होते महाराज. अरे ज्याच्या जीवनामध्ये संतती आहे तोही सुखी नाही, आणि ज्याच्या जीवनात संतती नाही तोही सुखी नाही. खूप काही समजून सांगितलं महाराज त्या संत महात्म्याने आत्मदेव महाराजांना. पण आत्मदेव महाराज म्हटले असलं प्रवचन मग तुम्ही मला सांगू नका. अनेक गावामध्ये मी जातो आणि अनेक गावामध्ये मी असलं प्रवचन सांगतो. तुमच्या पायावरती आता हा देह ठेवतो, तुम्ही काहीतरी प्रसाद मला द्या, नसता हा देह तुमच्या पायावरती ठेवणार. त्या संत महात्म्याने आत्मदेव महाराजांच्या कपाळावरती पाहिलं. कपाळावरती अक्षर लिहिलं होतं, सप्त जन्मावधी तव पुत्र नैवच नैवच नैवच. अरे एका जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात तुझ्या कपाळावरती लिहिले असं पुत्र सुख नाही तुला. 7 जन्मभर काय, एकच नाही. अरे एका जन्माचं काय घेऊन बसला. आणि मग मात्र आत्मदेव महाराज आताच जीव देतो, मग काय कशाला जगायचं. संत महात्म्याने विचार केला, आपल्या पायावरती हा जर मेला तर पातक आपल्याला लागेल. समजून सांगितलं, नाही ऐकलं. पण थोर संत महात्मे होते महाराज, ते अधिकारी होते, धर्मात्मे होते. त्यांनी महाराज आपल्या झोळीमध्ये हात घातला, एक फळ काढलं आणि ते फळ आत्मदेव महाराजांच्या हातावरती ठेवलं आणि सांगितलं, जा हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल. या फळाच्या प्रभावाने ज्ञानवंत पुत्र तुम्हाला जन्माला येईल. ते फळ घेतलं आत्मदेव महाराजांनी. म्हटले या फळाचे काही नियम असतील ना. म्हटले हो, या फळाचे नियम आहेत. 1 वर्षभर तुझ्या पत्नीने सत्यच बोललं पाहिजे. कोणी, जी कधी सत्य बोलत नव्हती. 1 वर्ष, 1 वर्ष सत्य. 1 वर्ष सत्य आपण बोलू का. 1 वर्ष काय, आम्ही 6 महिने सुद्धा सत्य बोलू शकत. 6 महिने सुद्धा सत्य बोलू शकत. अहो 6 महिने कशाला, आम्ही 3 महिने सुद्धा. 3 महिने कशाला, 8 दिवस सुद्धा आम्ही सत्य. 8 दिवस कशाला, 1 दिवस सुद्धा नाही. 1 दिवस कशाला, 1 तास सुद्धा आपण सत्य बोलू. 1 तास कशाला. महाराज कुठे, आलो ना चिचाखाली. महाराज कुठे नाही, महाराज म्हणजे आमचं नाही बघितलं ना. कसं सांगा, प्रेम से बोलो राधे राधे. 1 वर्षभर तुझ्या पत्नीने सत्य बोललं पाहिजे. 1 वर्षभर तिने तिच्या हातून पतीची सेवा घडलीच पाहिजे. 1 वर्षभर तिने घोंगडीवरतीच खाली झोपलं पाहिजे. 1 वर्षभर तिने कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे कोणाचंही मन तिच्याकडून कधी दुखावलं नाही गेलं पाहिजे. अनेक नियम सांगितले महाराज. ते नियम आत्मदेव महाराजांनी ऐकले, ते फळ घेतलं आणि आपल्या घरी गेले. घरी गेल्याबरोबर ते फळ काढलं आणि धुंदुलीच्या हातावरती ठेवलं. धुंदुलीने विचार केला, मध्ये बाजारात गेला, 4 दिवस घरी नव्हतात आणि माता माऊलीला होतो, माझ्या आईला जो त्रास होतो तो त्रास मला आई तर व्हायचंय पण मला त्रास नको. 9 महिने 9 दिवस माझ्या समोर सगळ्या माझ्या माता माऊल्या बसलेल्या आहेत. 9 महिने 9 दिवस किती त्रास सहन केला आमच्या माता माऊलींनी. एक नियम पाळावा, ते ओझ लागावं आणि मुलाला जन्म. आणि जन्म दिल्यानंतर महाराज मुलांनीच आपल्याला कधी विचारावं की आई तू माझ्याकरता काय केलंस. एवढा त्रास सहन करून सुद्धा जर मुलगा म्हणत असेल की आई तू माझ्याकरता काय करते तर